भेंडी आता थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला। मी भाजून घेत आहे। थोडंसं तेल घालायचं वरून। भेंडीला भाजायला 5 ते 10 मिनिटं लागतील। भेंडी आता छान भाजलेली आहे। मी आता हिला उतरून घेते आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये हा फुट्टा भरून घेते। गॅस बंद करत आहे मी। भेंडी काढून घेते। भेंडी लहान मुलांना खूप आवडते। मी आता हे बनवलेला जो मसाला आहे तो भेंडीमध्ये भरून घेत आहे। भेंडी गार होईस्तोवर थंड झाली होती भेंडी। आता मी त्यामध्ये हा मसाला भरत आहे। भेंडी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते। भेंडी तशी सर्वांनाच आवडते, लहान मोठ्यांना पण अशी जर भेंडी बनवली तर सगळे आवडीने खातात भेंडी। म्हणून तुम्ही सर्वांनी नक्की अशी भेंडी ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की भेंडी कशी झाली आहे ती। आता हे भेंडीमध्ये माझा मसाला भरून झालेला आहे। आता मी हिला पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकून शिजून थोडीशी हलकी शिजून घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। 1 चमचा तेल घातले आहे मी ह्याच्यामध्ये। आणि आता ही भेंडी अशी कढईमध्ये ठेवणार आहे। हिला थोडीशी वाफ द्यायची आहे कारण आपण भेंडी अगोदरच भाजून घेतलेली आहे, त्यामुळे हिला जास्त वेळ शिजू द्यायचं नाही। आणि कवळी भेंडी असल्यामुळं भेंडी लवकर शिजते। हिला उगाच थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि आपली भेंडी एकदम तयार होणार 5 ते 10 मिनिटात। थोडासा पाण्याचा हबका देऊन झाकून ठेवायचं 5 मिनिट। ही आपली भेंडी तयार आहे। आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।